या शैक्षणिक वर्षात अनेक शाळा पूर्ण दिवस चालू शकलेल्या नाहीत. शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेशा तासिका मिळणार नाहीत. म्हणून पाठ्यपुस्तकातील काही मजकूर अध्यापनातून वगळण्यात आलेला आहे. हा मजकूर पाठ्यपुस्तकात अंतर्भूत आहे म्हणजे तो त्या विषयाच्या अभ्यासासाठी उपयोगी आहे, पण शिकवण्याचा पुरेसा वेळ नाही, म्हणून तो विद्यार्थ्यांना स्वयं अध्यापनासाठी सोडला आहे. सन 2020-21 या वर्षाच्या परीक्षांच्यासाठी त्यावर प्रश्न येणार नाहीत. पुढील वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी किंवा स्पर्धा परीक्षेसाठी स्वयं अध्यापनास सोडलेला मजकूर उपयोगी असू शकतो. विद्यार्थ्यांनी त्यांच्या सवडीने अभ्यास करावा अशी एक विनंती आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी या वर्गातील गणित भाग 2 यामधील कोणता अभ्यासक्रम कमी केलेला आहे, कोणकोणती उदाहरणं कमी केलेली आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. चला सुरू करू आपण. त्यामधील पहिलं प्रकरण समरूपता या प्रकरणामध्ये पान नंबर 8 काढा. या 8 पान नंबरवरती त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचा प्रमेय आहे. तो प्रमेय कमी केलेला आहे पूर्णपणे. त्याचं पक्ष, साध्य, सिद्धता, रचना, सिद्धतासुद्धा पूर्णपणे कमी केलेली आहे. त्या प्रमेयाच्या खाली पान नंबर 9 वरती जे अधिक माहितीसाठी आहे ते सुद्धा सिलेबसमधून कमी केलेलं आहे. त्यानंतर पान नंबर 10 वरती त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास कमी केलेला आहे. त्याच्या खाली 3 समांतर रेषा व छेदिका यांचा गुणधर्म आहे, त्यांची कृती दिलेली आहे, ती सुद्धा कमी केलेली आहे. त्याच्या खाली 3 समांतर रेषांचा प्रमेय तो सुद्धा कमी केलेला आहे पूर्णपणे. त्याचं पक्ष, साध्य, सिद्धता पान नंबर 11 काढा. पान नंबर 11 वरती जे आपल्याला हे लक्षात ठेवूया म्हणून त्यामध्ये जो तिसरं उदाहरण आहे ते पूर्णपणे कमी केलेलं आहे. त्याचप्रमाणे चौथं उदाहरणसुद्धा कमी केलेलं आहे पान नंबर 11 वरचं. आता आपण पुढं पाहूया. पान नंबर 12 वरती जे सोडवलेलं उदाहरण नंबर 2 आहे ते कमी करण्यात आलेलं आहे. सोडून दिलेलं उदाहरण आहे ते. त्याच्या खाली कृती दिलेली आहे पहा पान नंबर 12 वरती, तर ती कृती पूर्णपणे कमी केलेली आहे. त्यानंतर सराव संच 1.2 मधील पान नंबर आहे आपलं 13 पान नंबरवरील सराव संच 1.2 मधील प्रश्न पहिला जो आहे त्याच्यामध्ये 3 उपसंच आहेत. 3 उपसंच म्हणण्यापेक्षा 3 उदाहरणं आहेत, उपभेट आहेत, तर ते पूर्णपणे कमी केलेले आहेत. त्यानंतर पान नंबर 14 वरील त्याच सराव संचामधील प्रश्न 3 हा कमी केलेला आहे. त्यानंतर प्रश्न 5वा, प्रश्न 6वा, प्रश्न 7वा पान नंबर 14 वरील हे 3 प्रश्न कमी केलेले आहेत. पान नंबर 15 वरील प्रश्न 8वा पूर्णपणे कमी केलेला आहे. प्रश्न 9वा तो सुद्धा कमी केलेला आहे. त्यानंतर प्रश्न 11वा पान नंबर 15 वरील प्रश्न 11वा पूर्ण कमी केलेला आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत जी उदाहरणं कमी केलेली आहेत त्याला आपण हायलाईट केलेलं आहे सर्वांच्या लक्षात यावं म्हणून, म्हणजे पटकन तुमच्या लक्षात येणार आहे. असं जर सांगितलं तर ते तुमच्या लक्षामध्ये बसणार नाही आहे. हे प्रश्न परीक्षेला येणार नाही आहेत, पण पुढच्या वर्षी मात्र याच्यावरचे प्रश्न किंवा याच्यावर आधारित काही उदाहरणं येऊ शकतात. पण हा तुम्हाला पूर्णपणे
परीक्षेला येणार नसेल तर स्वयं अध्ययन म्हणून तुम्ही करावा. त्यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 पान नंबर 28 वरील प्रश्न 8वा. संकीर्ण प्रश्नसंग्रहामधील प्रश्न 8वा 3 समांतर रेषांवरचा आधारित आहे तो. तर त्याच्यावर आधारित आहे. तर त्यामधील प्रश्न 8वा, त्याचप्रमाणे प्रश्न 9वा कृतीयुक्त प्रश्न आहे, तो सुद्धा कमी केलेला आहे पान नंबर 28 वरचा. पान नंबर 19 वरील प्रश्न क्रमांक 10 ते कमी केलेलं आहे उदाहरण. त्यानंतर प्रकरण 2 पायथागोरसचे प्रमेय. या प्रकरणामधील आपण काय काय कमी केलेलं आहे ते पाहणार आहोत. फक्त हे सर्व काही जे प्रश्न आहेत ते 2020-21 या वर्षासाठी आहेत. कारण कोविड-19 या महामारीमुळे तासिका पूर्णपणे मिळू शकलेल्या नाहीत, तर विद्यार्थ्यांना ते स्वयं अध्ययन म्हणून करायचं आहे. पण यामधील या वर्षीसाठी यावरील प्रश्न जो सिलेबस कमी केलेला आहे ते येणार नाही आहेत. सराव संच 2.1 मधील कोणताही प्रश्न कमी केलेला नाही आहे. तर पान नंबर आता आपण 40 वरती पहा. तुमच्या समोर दिसतंय पान नंबर 40 वरती पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन पूर्णपणे कमी केलेलं आहे. त्यावरील सोडवलेलं उदाहरण नंबर 1, त्यानंतर उदाहरण नंबर 2 म्हणजे पूर्ण 40 हा पृष्ठ 40 पूर्णपणे कमी केलेलं आहे. त्यानंतर पृष्ठ क्रमांक 41 पूर्णपणे कमी केलेला आहे. त्यानंतर पृष्ठ क्रमांक 42 लक्ष घ्या, पूर्णपणे कमी केलेला आहे. त्यानंतर सराव संच 2.2 मधील उदाहरण 1, उदाहरण क्रमांक 1, उदाहरण क्रमांक 2, उदाहरण क्रमांक 3, उदाहरण क्रमांक 4 आणि उदाहरण क्रमांक 5 हे पूर्णपणे सराव संच 2.2 कमी केलेला आहे या वर्षापुरता. ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, अभ्यास करण्यासाठी सोपं जातं. त्यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील पान क्रमांक 44 मधील प्रश्न पहिल्यामधील 6वा जो उपप्रश्न आहे तो बहुपर्यायी आहे, तर तो कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर पान नंबर 45 वरती प्रश्न क्रमांक 8 सिद्ध करा म्हणून आहे, तो पूर्णपणे कमी केलेला आहे. प्रश्न क्रमांक 9, 8 आणि 9 कमी केलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 12 पूर्णपणे कमी केलेला आहे तो प्रश्न. त्यानंतर प्रश्न क्रमांक पेज नंबर 46 वरील संकीर्ण प्रश्नसंग्रहामधील पान नंबर 46 वरील जो प्रश्न 17वा आणि 18वा आहे तो पूर्णपणे कमी केलेला आहे. त्यानंतर प्रकरण 3मधील कोणता भाग कमी केलेला आहे बघूया आपण. तर एकूण आपण जर सिलेबस पाहिला तर 25% सिलेबस हा आपल्या पूर्ण सिलेबसपैकी या वर्षासाठी फक्त कमी केलेला आहे. आपण पाहणार आहोत पुढं कोणकोणता कमी केलेला आहे तो. वर्तुळ या प्रकरणातलाही बराच भाग कमी केलेला आहे. परीक्षेला जे राहिलेले उदाहरण आहेत त्यांच्यामधूनच प्रश्न परीक्षेला येणार आहेत, तर त्यांच्यावर आधारित प्रश्न येणार आहेत. या पेजवरचं कमी काही केलेलं नाही आहे. पुढं मात्र बराच भाग कमी केलेला वर्तुळ या प्रकरणातील तो पाहणार आहोत आपण. पेज नंबर 'तर पहा सर्वांनी पेज नंबर 75 वरील स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय जे आहे, थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड, तर त्यामध्ये तो प्रमेय पूर्णपणे कमी केलेला आहे. त्याचं पक्षसाध्य सिद्धता पान नंबर 75 वरील. त्यानंतर 76 पेज नंबर पहा तुमच्या समोर दिसत आहे.
76 पेज नंबर पूर्णपणे कमी केलेला आहे. पेज नंबर 77 वरती स्पर्शिका छेदिका कोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास तो पूर्णपणे कमी केलेला आहे. तर पेज नंबर 77 पूर्णपणे कमी केलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 78 वरील जो जीवांच्या बाह्य छेदनाचा प्रमेय आहे तो कमी केलेला आहे. 78 पेज नंबरवरील 79 पेज नंबरवरचा जो प्रमेय आहे स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय, तर तो पूर्णपणे पेज कमी केलेला आहे. हे लक्षात ठेवूया वगैरे त्याच्यावर उदाहरणं आहेत. तर 79 पेज नंबर पूर्णपणे कमी केलेला आहे, याची नोंद घ्यायची आहे. पेज नंबर 80 सुद्धा पूर्णपणे कमी केलेला आहे, तुमच्यासमोर दिसत आहे. त्यानंतर पेज नंबर 81 वरील सोडवलेले उदाहरणं आहेत ते पूर्णपणे कमी केलेले आहेत. विचार करूया म्हणून सुद्धा 81 पान नंबरवरती आहे, ते सुद्धा कमी केलेलं आहे. त्यानंतर 82 पान नंबरवरती सराव संच 3.5 आहे, ते सुद्धा पूर्णपणे कमी केलेलं आहे. तर त्याच्यामधील उदाहरणं हे एकूण 5 पान नंबर 82 वरती आहेत, ते कमी केलेले आहेत. त्यानंतर संकीर्ण प्रश्न संग्रह 3 त्यामध्ये आपण पान नंबर पाहूया. 83 पान नंबर त्यामधील प्रश्न पहिल्यामधील उपप्रश्न आहे 7वा, तो फक्त कमी केलेला आहे, बाकीचे आहेत प्रश्न. त्यानंतर पेज नंबर पेज नंबर 87 वरती पहा, प्रश्न क्रमांक 13 आहे, तो पूर्णपणे कमी केलेला आहे प्रश्न. त्याचबरोबर प्रश्न 14 पूर्णपणे कमी केलेला आहे. त्यानंतर 88 पान नंबरवरील प्रश्न 16वा हा कमी केलेला आहे. प्रश्न 18वा तोही कमी केलेला आहे पेज नंबर 88 वरील. त्यानंतर पेज नंबर 89 वरील प्रश्न 22वा हा प्रश्न कमी केलेला आहे. त्यानंतर 90 पान नंबरवरील प्रश्न 24वा, 90 पेज नंबरवरील प्रश्न 24वा हा पूर्णपणे कमी केलेला आहे प्रश्न. त्यानंतर आपण चौथे प्रकरण पाहणार आहोत. तर चौथे प्रकरण आहे भौमितिक रचना. या प्रकरणामध्ये कोणताही भाग कमी केलेला नाही आहे. आता प्रकरण पाहू आपण 5वे निर्देशक भूमिती. तर या प्रकरणाबद्दल बघू आपण काही कमी केलेलं आहे का ते. जो भाग कमी केलेला आहे त्याला हायलाईट केलेला आहे तुमच्या लक्षात यावं म्हणून. त्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत. तर सर्वांनी पुस्तकावरील पेज क्रमांक 116 काढा. तर 116 पेज नंबरवरती रेषेचा चढ जो भाग आहे तर तो पूर्णपणे कन्सेप्ट कमी केलेला आहे. द स्लोप ऑफ ए लाईन हा कमी केलेला आहे. कृती त्याच्या खाली दिलेली आहे. पान नंबर 116 वरती कृती दिलेली आहे ती पूर्णपणे कमी केलेली आहे. त्यानंतर सर्वांना दिसत आहे. त्यानंतर पेज क्रमांक 117 वरील जो भाग आहे तो कमी केलेला आहे. पेज क्रमांक 117 पूर्ण कमी केलेला आहे. त्यानंतर पेज क्रमांक 18 हा सुद्धा पेज पूर्णपणे कमी केलेला आहे. त्यानंतर पेज क्रमांक 119 पुस्तकावरील पेज क्रमांक 119 वर कृती दिलेली आहे
समांतर रेषांचा चढ काढणे, त्याच्याखाली कृती दिलेली आहे, पण ते पूर्ण पेज कमी केलेलं आहे. पेज क्रमांक 119. त्याचबरोबर पेज क्रमांक 120 पूर्णपणे कमी केलेला आहे तो भाग, सर्वांना दिसतोय. त्याचबरोबर पेज क्रमांक 121 त्यावरील सर्व कमी केलेलं आहे. त्यामध्ये सराव संच 5.3 मधील प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा हा पूर्णपणे कमी केलेला आहे. त्यानंतर 122 पान नंबरवरील प्रश्न 6वा, 7वा, 8वा पूर्णपणे कमी केलेला आहे. त्याचबरोबर संकीर्ण प्रश्न संग्रह 5 पान नंबर 122 वरील कोणता भाग कमी केलेला आहे ते पाहू आपण. 123 पान नंबरवरती प्रश्न 9वा आणि प्रश्न 10वा हे 2 प्रश्न कमी केलेले आहेत. त्याचबरोबर प्रश्न 123 पान नंबरवरील 22वा प्रश्न कमी केलेला आहे. आता आपण पुढील प्रकरण पाहणार आहोत, त्रिकोणमिती. तर ह्या त्रिकोणमिती प्रकरणामध्ये काय काय कमी केलेलं आहे ते पाहू आपण. त्यानंतर पेज क्रमांक आपण पाहणार आहोत. त्रिकोणमिती या प्रकरणामधील आपण पाहत आहोत. जे जे प्रश्न कमी केलेले आहेत त्याची नोंद तुम्ही तुमच्याकडे ठेवा. या प्रकरणामधील भाग कमी केलेला नाही आहे. त्यानंतर आपलं जे शेवटचं प्रकरण आहे ते आपलं प्रकरण आहे ते महत्त्वमापन आहे. तर या प्रकरणामधील बघू आपण कोणता भाग कमी केलेला आहे. या प्रकरणातील बराच भाग कमी केलेला आहे. आपण पाहूया कोणता केलेला आहे तो. तर पेज नंबर सर्वांनी टिक मार्क करून घ्या आपल्या पुस्तकामध्ये, नाहीतर व्हिडिओ राहू द्या तुमच्याकडं, कारण पुढं चालून तुम्हाला कोणते प्रश्न कमी केले आहेत तेही लक्षात येईल. सर्वांनी पेज नंबर 156 काढा. 156 काढलं तर 156 पेज नंबरवरती वर्तुळखंड जो आहे, सेगमेंट ऑफ ए सर्कल जाणून घेऊया. लघुवर्तुळखंड वगैरे जी माहिती आहे, तर ते पूर्ण वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ, तर पूर्ण 156 पेज हे पूर्णपणे या वर्षासाठी सिलेबसमधून कमी केलेलं आहे. त्याचा तुम्हाला स्वयमाध्यापन करायचं आहे. त्यानंतर 157 पूर्ण पेज कमी केलेला आहे, तुम्हाला समोर दिसत आहे. तर त्यानंतर पेज नंबर 158 सोडवलेले उदाहरण आहे त्यावरती पूर्ण पेज कमी केलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 159 त्यावरती सोडवलेले उदाहरण आहेत, उदाहरण क्रमांक 3. त्यानंतर सराव संचेत 7.4 हा वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढण्याच्या आधारित आहे, तो पूर्णपणे कमी केलेला आहे पान नंबर 159 वरती. पेज नंबर 160 वर पूर्णपणे कमी केलेला आहे. त्यामध्ये सराव संच पहा 7.4 मधील प्रश्न तिसरा, चौथा आणि पाचवा कमी केलेला आहे. त्यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 यामधील बरेच घटक कमी केलेले आहेत. तर कोणकोणते घटक कमी केलेले आहेत ते उदाहरणं कमी केलेले आहेत ते पाहू आपण. यामधील पान नंबर 161 वर पान नंबर 161 वरील प्रश्न क्रमांक 10 सर्वांना दिसतोय, तर हा कमी केलेला आहे. त्यानंतर 162 पेज नंबरवरील पाहू आपण काय कमी केलेलं आहे का ते. तर 62 वर तर नाही आहे. 163 वरील काय कमी केलेलं उदाहरण आहे का ते पाहू आपण. तर नाही आहे. तर जेवढं मी सांगितलेलं आहे तेवढा भाग फक्त यावर्षी सिलेबसमधून कमी केलेला आहे, कारण कोविड-19 या महामारीमुळे शाळा वेळेवरती सुरू होऊ शकलेल्या नाहीत, त्यामुळे या वर्षासाठी हा कमी केलेला आहे. तर सर्वांनी याची नोंद घ्या आणि सर्वांनी अभ्यास करा. सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक.